वरती विश्वास दाखवला. खरं तर काम मी भिवंडीमध्येच करतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये. भिवंडीमध्येच असतो अख्खा दिवस, संपूर्ण दिवस हेल्पोस्फिरा. आणि आज देखील मी भिवंडीमध्येच उभा बसलोय. बॅट्समन डॉक्टर विजय महाजन आणि नॉन स्ट्राईक डॉक्टर स्वप्नील माने. असं पण आहे, मी पण पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतील विजय महाजन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर स्वप्नील. स्वप्नील सरांचे प्रेक्षक वर्ग, चाहते वर्ग भरपूर मोठ्या संख्येने आलेत. दुसऱ्या बाजूला भिवंडी. बॉलर तयार होतोय, गुलाल कोणाच्या बाजूने लागणार. पवन मॅच लावते सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती. भिवंडीचा एवन पवन, डॉक्टर पवन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. सलामीची जोडी आली या. चांगली मॅच, मेगा फिनालाची मॅच. पहिला बॉल, पहिला चेंडू. ओ चांगली फिल्डिंग झाली, जयेश होते डीप मध्ये. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट एका धावेनं ऑफ द मार्क झाली आहे टीम केडीसीए. ऑफ द मार्क झाला बॅटर जयेश, ऑफ द मार्क झाला बॅटर विजय. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाले होते विजय. पवन पुढचा बॉल. या मॅच मध्ये 50 स्कोर जरी झाला तरी सुद्धा मजा येणार आहे. सर्व बॅटनं डाऊन दी ग्राउंड फटका चांगला खेळत अडवलाय. यश तर मिळालं, मात्र एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल. मागच्या मॅच मध्ये स्वप्नीलनं षटकारानं खातं ओपन केलं होतं, त्यामुळेच त्यांच्या जर्सीचा मागे नंबर लिहिला. तुला काय आवडतं तर म्हणतं षटकार. आणि समोर पवन आहे, मागच्या मॅच मध्ये फक्त 7च खर्च केलेल्या. ओ उडवलंय बॉल मिड विकेटला. फिल्डिंग चांगली होती, मात्र बॉल अडवू शकले नाही. या बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मला देखील एका वेळेला वाटलं की डीजे वायनल नावलंय काय काय, पण डॉक्टर के के सर आहेत, माईक त्यांच्याकडे आहे. काही 4 शब्द आले नंतर त्यांनाच धरा. बॉलर तयार, पुल केलाय. आता मात्र हवे ते बॉल. आता मिड विकेटचा खेळाडू इंटरेस्टेड आहे, कोणती मिस्टेक तो करणार नाही आहे. विकेटचं बदन, पहिला धक्का लागलाय. बॅटर बाद. धावपलकावरती आहेत, 4 बॉल झालेत टाकून. नवीन बॅटर आता हितेश आलात. पराग आहेत. विजयला मैदान सोडावं लागलंय. नवीन बॅटर हितेश आलेत. आशिष सर बोलत असतील सकाळपासून मॅचेस खेळतो तरी सुद्धा अजून फिल्डरच विचारतायत तुम्ही. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. पवन भोईर लाजवाब बॉलिंग, विकेट महत्वाची काढून दिली आहे. पुढचा बॉल,
स्लोअर वन पाहायला मिळालं. व्हेरिएशन्स क्रिकेट खेळत असताना ऍज अ बॉलर तुमच्याकडे पेस असून गती असून चालत नाही, तर तुमच्याकडे व्हेरिएशन्स देखील असायला हवं. आणि तेच व्हेरिएशन आपल्याला पवनकडे पाहायला मिळतात. खर तर ग्रामीण मध्ये खेळला तरी सुद्धा मला वाटतं चांगली बॉलिंग टाकू शकतो आणि मला वाटतं खेळत असावा. बॉलर तयार पवन भोईर. फुल केलाय, बॉल हव्यात आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शिवछत्रपतींचा छावा आणि 4 धावा. ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकाप्रती धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 10 धावा. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या. टीम BMP आहे, भरपूर चांगला खेळ दाखवतीये या स्पर्धेमध्ये. बॉलिंग लाजवाब टाकली आहे त्यांनी, कारण बॉलिंग टाकत असताना समोर वागे स्टेट होती, तेव्हा सर्वाधिक लो स्कोर आपल्याला त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळाला होता. चांगली बॉलिंग त्यांनी केली. आणखीन एका विकेटचं पतन. स्वप्नीलला मैदान सोडावं लागतंय. बॅटर बाद. बॉलर तयार. पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं केला जातोय. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावर. 11 लॉस ऑफ 2 विकेट. फुल केलाय, बॉल हव्यात. बॉल खाली फिल्डर येतील, फेकी करतील, तोपर्यंत मला वाटतं एक सिंगल फक्त या चेंडूवरती. नवीन बॅटर सुशांत. एका धावेनं धावफलक 12 वरती जाऊन पोहोचल. 12 धावा धावफलकावरती. धावफलक आता वेगानं पुढे सरकतायत. 14 धावा धावफलकावरती. बॅकफूट वरती गेलाय, फटका चांगला खेळत आणि हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर डॉक्टर भूपेश. स्टेप आउट झाला, फटकाला जबाब आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. डॉक्टर हितेश यांच्या माध्यमातून षटकार, उत्तुंग असा षटकार. शेवटचा बॉल या ओव्हर मधला उडवलाय, मिस टायमिंग आहे बॉल. लॉंग ऑन. जयेश आहेत, कोणती मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन, धक्का लागतोय. आणखीन एक मोठा धक्का. टीम KDCA ला बॅटर हितेश बॅक टू द डगआउट. बॉलर अशोक येतात आणि नवीन बॅटर आता आशिष कराळे क्रमांक 5 वरती. बॉलर तयार होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. फलकावरती धाबा 24. आशिष आहे डीप मध्ये. एक सिंगल आली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 25. 25 धाबा धावफलकावर. बॉलर तयार. खोदून काढलंय पुन्हा एकदा आशिष ऍक्शन मध्ये. लॉंग ऑफच्या खेळाडूला सतत बिझी ठेवला. आता सुशांत असतील स्ट्रायकिंग एंडला. मी उल्लेख केला होता की 50 धावा जरी बनल्या नाही इथून तरी सुद्धा मजा येणार या मॅच मध्ये. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला कल्याण. KDCA की BMPA. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटनी बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉल येतोय धावफलकावरती धाबा 26. 20. खुलवा टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न. येतोय डॉट बॉल. उडवलाय बॉल, पान वरती आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. 6 धावेनं धावफलक 32. आणखीन एक बॉल फुल टॉस आहे. हवेत आहे बॉल आणि कोणतीही मिस्टेक झाली नाही. या विकेटचं पतन. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात. त्या म्हणजे 32.
नवीन बॅटर आता अनिल येतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. आशिष 32 32. आशिषच्या समोर आशिष. आशिष कराळे स्ट्रायकिंग एंडला. आणि प्लेड ऑन. आणखीन एक विकेट, मोठी विकेट. आशिषला माघारी परतावं लागलंय. बॅटर बाद. बाहेर षटकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही षटकार तर बघितला, पण ही बॅटल नाही बघितली की बॅटरच्या जर्सीवरती देखील 45 नंबर आहे आणि बॉलरच्या जर्सीवरती देखील 45 नंबर आहे. फटका चांगला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र दुसरीच्या प्रयत्नामध्ये अनिलला माघारी परतावं लागेल. बॅटर झालेत बाद. नवीन बॅटर अमीन आल्यात, परंतु लाजवाब फटका, चौकार. थँक्यू डीजा. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा दिशा दिली. थांबा सर, माईक मध्ये नका बोलू. आणि आता धावचीच्या रूपानं गेली आहे विकेट. बॅटर झालेत बाद. चौवालीस रन 7 विकेट के नुकसान पे. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर अनिल सरांकडनं दिलं जाईल अमीनला. डॉक्टर अमीन. ओहो, प्रयत्न होता मात्र येतोय हा डॉट आणि मला वाटतं विकेट आली. आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात. त्या म्हणजे 44, 44 धावा, 45 धावांची गरज या चषकावरती नाव कोरण्यासाठी टीम भिवंडीला अगेन्स्ट टीम कल्याण.
थँक्यू. थँक्यू डिझा. किपरचं नाव सांगा ह्याचा. अशोक. एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला कॅप्स पाहायला मिळाल्यात. नक्कीच मॅक्स सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये मॅक्स सरांनी देखील घेतलेली आहे. येस, हेड कोच म्हणून तुम्ही घेताय. जिथे कमी तिथे मॅक्स सर नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतात. खरं तर आज जागतिक महिला दिन आणि महिलांबद्दल म्हणायचं गेलं तर ज्याला स्त्रीमधली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्रीमधली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्रीमधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्रीमधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनामध्ये आणि यशामध्ये स्त्रियांचा वाटा मोलाचाच असतो. म्हणून स्त्री शक्तीला नेहमीच आम्ही सलाम करतो. संपूर्ण महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज या स्पर्धेमधनं देखील आपण महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आज देखील अनेक साऱ्या महिला भगिनी देखील या ठिकाणी येऊन गेल्या. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर सध्याच्या घडीला काही डॉक्टर्स असे आहेत की जे मॅरिड आहेत. संध्याकाळी त्यांना देखील घरी जायचं आहे, बायकोला खुश करायचं आहे. मला वाटतं 98% तर मॅरिडच आहेत. दादा असं काही नसतं. 35 वाल्याचं पण कधी कधी लग्न नसतं झालेलं. कोणाचा काडीमोड झाला असेल तर आम्हाला थोडी माहिती आहे. मराठी शब्द वापरला कारण इंग्रजी वापरू शकत होतो. आमचे युवा जे आहेत त्यांना तो शब्द कळालाच नसावा. काडीमोड काय असतं. अमीन सरांना सांगा ते. कारण त्यांना देखील 7 वाजता जायचंय. मला वाटतं 6 वाजलेत. 1 तास फक्त. मग आपण सोबतच बसू. मला वाटतं इफ्तारी आहे त्यांची आणि इफ्तारी सोबतच ते मॅचचा आनंद देखील घेणार आहेत आता. नेहमीच आपण पाहतो सलामीची जोडी आली आहे. जयेश आणि एवन पवन मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर हितेश. पहिला बॉल. पहिला चेंडू शफल होऊन खेळल्यात. स्ट्रॉंग झोन जयेशचा. बॉल चालला एका टप्प्यानं 3 टप्प्यानं बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. ट्रॉफी वरती कोण नाव खोरणार आहे. भिवंडी की कल्याण. सध्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती या ट्रॉफीज दाखवल्या जात आहेत. या ट्रॉफी साठी सध्या लढत आपल्याला पाहायला मिळते. कल्याण की भिवंडी. केडीसी आहे की बीएमपी आहे. मॅक्स सर देखील आपल्याला दाखवले जात आहेत टेलिव्हिजन स्क्रीन वरती. प्रचंड मेहनत त्यांची देखील आहे. थँक्यू कॅमेरामॅन. मॅच कव्हर करा. हितेश पुढचा बॉल.
स्टेप आउट झाले होते मात्र सरळ खेळत. एक सिंगल याही चेंडूवरती कंप्लीट एका धावेनं फलक 5 अंकावरती जाऊन पोहोचताय. चांगलं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळतं. मेगा फिनालेची मॅच आहे आणि मेगा फिनाल मॅच मध्ये भरपूर धावा बनवायच्या. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्विंग आणि मिस डॉट बॉल येतोय. चांगला बॉल आहे हितेश कडला. खऱ्या अर्थानं मी अनेक साऱ्या फायनल्स बघितल्या, त्याच्यामध्ये नेहमीच आपण पाहतो की किती बाजू देत, पण मेगा फिनाल मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करणारी टीमचं पारडं जड असतं. पण आज प्रथम बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या गेल्या त्या म्हणजे 44 बनवल्या. 45 ची गरज आहे. बॉल हव्यात आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे वन पवनचा ब्रँडेड षटकार. धावफलक 11 वरती जाऊन पोहोचेल. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली सुरुवात झाली आहे. 45 बनवायच्या होत्या आणि पहिल्याच ओव्हर मध्ये भरपूर धावा बनतात. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. या येतोय डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला. 11 धावा आहे धावफलकावरती. 34 अजूनही बनवायच्या आहेत. भरपूर चांगला बॉल आहे. काय घडलंय त्या ठिकाणी. अपील स्ट्रॉंग आहे आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का टीम भिवंडीला. भाटर पवन भोईरची खेळी संपुष्टात. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 11 धावा. बॉलर आता बॉलिंग करण्यासाठी आशिष कराळे. आशिष कराळे आणि नवीन बॅटर डॉक्टर भूपेश. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर आशिष कराळे. पहिला बॉल शफल झालाय. हुक केलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जागा बुक केली आहे. बॉल एका डप्प्यानं चौकार.
बॉलर तयार. पुढचा बॉल आशिष. हा फटका देखील चांगला गॅप मध्ये आणि क्रॅकिंग स्ट्रोक बॉल आउट ऑफ पार्क. वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. चौकारानं धावफलक 19 वरती. आमचे ऑपरेटर जय देखील आनंद घेत आहेत मॅचचा. हा बॉल देखील चांगला होता. जयेशला माहिती आहे, त्यामुळेच बॉल खेळल्या नाराजी त्याने दाखवली. नाखुश दिसला, कारण लॉंगअपचा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. हा बॉल ताकद प्रचंड या बॉल मध्ये आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ पार्क. षटकार. त्या बॉल आहे. राहू दे, असू दे की. ते बॉल आता काय घरी नाही सर, प्रॅक्टिसला कामे येतील. पण मला तरी वाटतं की सर्व सीझन बॉल वरती प्रॅक्टिस करत असतात. के सर, व्हॉट हॅपन? डॉक्टर पाठवू? पाठवलेत आम्ही डॉक्टर. मॅक्स सर इन ऍक्शन मध्ये आता मॅक्स सर पाहायला मिळणार आहेत. वाट कोणाची बघताय? तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. आशिष कराळे. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला खेळत. सिंगल आली, डबल कन्वर्ट केली. 2 धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 27 धावा. 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज. डॉक्टर मॅक्स सर आपल्याला आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. बघा संधी कधीही मिळते. ओ, गेलाय बॉल. कल्याण मध्ये पाठवलाय भिवंडीवाल्यांनी बॉल. षटकार. धावफलक 33. लय लांब मारला. 22 धावा घेतल्या. 33 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 12 मध्ये 12 बनवायच्यात. 12 गेंदे 12 रन की जरूरत. मॅक्स सर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सध्या मी उल्लेख केला, खरं तर संधी प्रत्येकाला मिळत असते, परंतु आपलं खेळ दाखवण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा चांगला खेळ दाखवणंच अपेक्षित असतं. मॅक्स सरांना देखील भरपूर वेळ संधी मिळाली नव्हती. अखेरता त्यांना संधी मिळाली. चांगली फिल्डिंग त्यांना दाखवावी लागेल. चला, वेळ कमी घ्या. मिस्टॅमिक स्ट्रोक है. बॉल खाली, फिल्डर आलेत आणि झेल झाली ड्रॉप आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. हरकत नाहीये का चष्मा घातलाय म्हणून बॉल नाही दिसला. आठ धावांची अजूनही गरज आहे. मेगा फिनाल मॅच आहे. हो, यावेळेस देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं मॅच झाली आहे फिनिश, मॅच जिंकली आहे टीम बीएमपीए भिवंडीनं. अभिनंदन टीम बीएमपीए भिवंडी अँड हार्ड लक टीम केडीसीए कल्याण. Goes to Dr. Jayesh. Dr. Jayesh is player of the match. Dr. Jayesh आपण या प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी